तर इकडे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस स्वतः पाठवली की त्यामागे आणखी कुणी आहे हे आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्याची अधिकची माहिती घेतली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आता त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या निवडीला थेट आव्हान दिलंय। या नोटिशीनंतर पक्षात एकच खळबळ उडाली असून सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शोध घेतला जाणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिशीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतलाय। नोटिशीत नेमकं काय? 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे। ही निवडणूक रद्द करण्यात यावी। 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं। 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती, कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती। सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं। पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये खूप विसंगती आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे। पक्षात नवीन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय। मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता। त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती। यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पत्रात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी या वादावर पडदा टाकला होता। या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही। किंबहुना निवडणूक आयोगाला नव्यानं पत्रव्यवहार केला की नाही याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही। त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुढच्या घडामोडीकडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठकीला उपस्थिती होती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत चर्चा झाली। SIR अभियान, संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाल्याचं कळतंय।